हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आज मी तुम्हाला दाखवणार आहे कोबी आणि वाटाण्याची तिखट भाजी. तर ह्याच्यासाठी लागणारे इन्ग्रेडियंट्स आर कांदा फोडणीला, टमॅटो, मिरची, कोथिंबीर, हळद, थोडीशी कोरिएंडर पावडर, धनिया पावडर, मीठ, मसाला, तेल. आणि इथे आपण कोबी बारीक कापून घेतला आहे आणि ह्याच्यामध्ये आपण वाटाणा ॲड केले आहेत, मटर ॲड केले आहेत. कारण ही दोन्ही भाजी वाफेवर शिजणार आहेत म्हणून मी ते एकत्रच ॲड करून घेतले. की आता वळूया कृतीकडे. तर सर्वप्रथम आपण इकडे पॅन गरम करायला ठेवलं आहे. याच्यात आपण टाकूया तेल. तेल तापून देऊया. गॅस मीडियम लो ठेवणार आहे आणि ह्याच्यात आपण टाकूया कांदा. भाज्यांना मी जनरली आपलं राई किंवा जिऱ्याची फोडणी देत नाही. बेसिक फोडणी आपली कांदा टमॅटोचीच असते. आता हा कांदा आपण शिजून देऊया. आता सध्या मटरचा सीझन आहे त्यामुळे बऱ्याच भाज्यांमध्ये आपला मटरचा यूज होतो. मटर आर अ गुड सोर्स ऑफ प्रोटीन ॲज वेल. आय डोंट नो इफ यू गाईज आर अवेअर अबाउट दिस. पण मटरमध्ये पण मुबलक प्रमाणात प्रोटीन्स असतात. त्यामुळे इट्स अ गुड इन्क्लुजन जेव्हा ते अवेलेबल असतात मार्केटमध्ये. आणि इट्स अ सीजनल व्हेजिटेबल नाव, सो मेक अ पॉइंट टू इन्क्लूड इट इन युअर डाएट. आता फ्रेंड्स, ह्याच्यात मी कढीपत्ता टाकणार आहे. तो मी इन्ग्रेडियंट्समध्ये पुन्हा विसरली होती. कढीपत्ता टाकूया आपण. कांदा आपला चांगला फुलला आहे. त्याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकून घेऊया. टोमॅटो मला हाफच पुरेसा आहे. बाकीचं मी डाळीला यूज करणार आहे. हाफ फ्राय झालं की आपण ह्याच्यात मिरच्या घेतल्या त्या टाकूया. मिरची मी इथे खूप कमी घेतली आहे कारण स्पाइसचं क्वांटिटी कमी ठेवायला. पण तुम्हाला मिरची तुम्ही तुमच्या स्पाइसच्या रिक्वायरमेंटच्या हिशोबाने घेऊ शकता. तर तुम्हाला स्पायसी हवं असेल तर तुम्ही आणखी स्पायसी घेऊ शकता. पण कारण इथे आपण मसाला पण टाकणार आहोत ना या भाजीला, म्हणून मी कमी घेतला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण टाकूया आपले मसाले. पहिला आपण टाकूया हळद, मग हा मसाला टाकूया आपला मिरची मसाला किंवा आपल्या घरात जो काय आपण मसाला यूज करता भाज्यांना, तिखट मसाला, तो टाकूया. हा मालवणी मसाला आहे. मी गॅसची फ्लेम थोडी कमी करते तर मसाले आपले जळून जातील. आणि ह्याच्यात मी थोडीशी धनिया पावडर पण टाकणार आहे. या भाजीला चांगला स्मेल येतो कारण कोबीला एक वेगळा पंजंट स्मेल असतो ना, त्याच्यामुळे ह्या मसाल्यांमध्ये कोबीची भाजी फ्राय झाली की तो स्मेल जरा कमी होतो. आणि कोरिएंडरचा आपण एक चांगला स्मेल येतो आणि कोरिएंडर थंड पण आहे त्यामुळे टाकूया आपण ह्याच्यात धनिया पावडर. मग आता धनिया पावडर टाकून झाली की तुम्ही जसं बघताय ना, हे मसाले ऑलरेडी सुके, म्हणजे ते तेल ऑलरेडी सुटलं आहे त्याला. त्यामुळे आपण लगेच भाजी टाकून घेऊया, नाही तर ते जळून जातील. आता ही भाजी. आणि जसं मी स्टार्टिंगला म्हटलं ना, तर
जर तुम्ही भाज्या जर तुम्ही मटर टाकता ना कोणत्या भाजीत, तर समजा कुठल्या एका भाजीला शिजायला खूप टाईम लागत असेल ना, तर ती भाजी आधी शिजवून घ्या आणि मग मटर टाका. पण कोबी आणि मटर हे दोन्ही आपण कोबीची भाजी पण वाफेवरच शिजते, तिला काय असं वेगळं फार शिजवायला लागत नाही. म्हणून ह्या दोन्ही मी एकत्रच टाकून घेतल्या. आणि मटर पण आपण जनरली मटरचा ग्रीन कलर रिटेन राहिला म्हणून आपण शेवटी टाकतो. तर त्यामुळे हे दोन्ही मी एकत्र शिजवून घेते, कारण ह्या दोन्ही वाफेवर शिजणारच नाही. ठीक आहे. आता ह्या पॉईंटला आपण छान मिक्स करून घेऊया. पहिलं पद्धतीने भाजी केली थोडीशी अशी तिखट मसाला घालून की खूप टेस्टी होते. वटाणा असला की कोबी वटाणा, कोबी मटर. आता आपण ह्याला थोडं वाफेवर ठेवून देऊया, झाकण लावून ठेवून देऊया. गॅस एकदम कमी आहे आणि तुम्ही जसं बघताय. आता आपण ह्याला मिक्स करून घेतलं. आता जरा वाफेवर ठेवून देऊ 2-3 मिनिटं. तर आपण ह्या पॉइंटला स्टॉक्स टाकून घेऊ कोथिंबीरचे, म्हणजे ते स्टॉक्स पण शिजून जातील भाजीमध्ये. आणि मग आपण कोथिंबीरचा पाला टाकू. थोडा टाइम आपल्याला शिजून द्यावं लागेल. मीठ अजून आपण टाकलेलं नाहीये. ठीक आहे. आता आणखी 3-4 मिनिटं आपण याला शिजवून देऊया लो फ्लेमवर. हां, एक पॉईंट. तर तुम्ही जर ऑब्झर्व केलं असेल तर आपण बिलकुल पाणी टाकलेलं नाही आहे. ही भाजी प्युअरली वाफेवर जर शिजवली तर त्याचा टेस्ट अप्रतिम येतो. आणि जर तुम्ही त्यात पाणी टाकलं आणि डायल्यूट केलं तर ती ओव्हरकुक पण होते आणि त्याची टेस्टमध्येही डिफरन्स येतो. ठीक आहे. त्यामुळे आपण कुठेही पाणी टाकलेलं नाही आहे. थोडं आणखी ठेवूया. आता 1-2 मिनटं झाली आहेत आपण शिजायला ठेवलं आहे. आणि कारण अजून भाजी पूर्ण शिजली नाही आहे, म्हणून आपण ह्या पॉईंटला मीठ टाकूया, म्हणजे ती पूर्ण आतमध्ये पण, म्हणजे ती शिजताना पूर्ण आतमध्येही जाईल भाजीला. ठीक आहे. एकदम आधी मीठ टाकायचं नाही, म्हणजे जेव्हा तुमची भाजी तुम्ही एकदम फोडणीला वगैरे देता तेव्हा टाकायचं. पण ती अर्धी कुक झाली मग मीठ टाकायला काही हरकत नाही. ठीक आहे. जर तुम्हाला असं वाटलं की तुमची भाजी लागते खाली, ठीक आहे, मग तुम्ही थोडंसं पाणी घालू शकता. पण असं खूप पाणी घालवून त्याला शिजवू नका. पण जर असं खाली लागू नये म्हणून पाणी घाला. तर मी तर हे मध्ये मध्ये हलवली ना ती भाजी, तर ती तेवढी लागत नाही. तर जसं तुम्ही बघता ना, आपण आपली भाजी कुठे खाली अशी लागली नाही आहे, करपली नाही आहे. अशी हलवत राहायची मध्ये आणि मग तिला शिजून द्यायचं. ती कोबीमध्ये पाणी असतं, त्या पाण्याने, कांद्याच्या पाण्याने, टमॅटोच्या पाण्याने, ह्या सगळ्या पाण्याने ती, जसं तुम्ही बघता आपले मटर पण थोडे श्रिंक झाले तर ह्या पाण्याने ती शिजून जाते. ठीक आहे. पण गॅस एकदम कमी करून ठेवून देऊ. आता आपण मीठ टाकलं. आता आपण आणखी 1-2 मिनटं ठेवून मग कोरिएंडर टाकूया. आता आपण कोथिंबीर घालूया. बघा आपले मटर अजूनही कसे हिरवे दिसत आहेत. आणि ही म्हणजे एवढी शिजलेली जनरली आम्हाला आवडते. आम्हाला खूप कोबीची भाजी एकदम सॉफ्ट आणि चिकचिकीत केलेली आवडत नाही. तर आम्हाला ती थोडीशी अशी कच्ची खायला छान वाटते. तर त्यामुळे तुम्ही टेस्ट करू शकता. ह्या पॉईंटला जर ॲप्रोप्रिएटली कुक झाली आहे म्हणजे इट्स गुड टू क्लोज. आता ह्याच्यात फक्त आपण कोरिएंडर घालून देऊया. आपली कोथिंबीर घालून देऊ. किती सुंदर दिसते ही भाजी. मटरचा आणि आपल्या कोथिंबीरीचा हिरवा कलर आणि मध्ये मध्ये टमॅटोचा रेड कलर, अशी छान कलरफुल भाजी होते.
आणि ह्या पद्धतीने तुम्ही जर भाजी केली तर त्याचा जास्त वासही येत नाही कोबीचा. खूप छान लागते खायला. ट्राय आउट दिस फ्रेंड्स and let me know if you like this recipe. Please like, share, subscribe. Thank you. Bye bye.